रामसागर झील, जो कि आमोरी के लिए ऐतिहासिक, धार्मिक और सांस्कृतिक महत्व रखती है, इन दिनों गंदगी की समस्या से जूझ रही है। यह झील सिर्फ पानी का स्रोत नहीं, यह हमारे शहर की पहचान और गर्व का प्रतीक है। साथ ही भविष्य में पर्यटन के लिए भी एक बड़ा अवसर है। और झील के आसपास राम मंदिर, दुर्गा मंदिर, बौद्ध विहार, मस्जिद और एक प्राचीन किला स्थित है। इतनी महत्वपूर्ण जगहों पर कचरा, प्लास्टिक का कचरा और गंदगी का होना हम सभी के लिए चिंता का विषय है। वीडियो के माध्यम से आमोरी नगर परिषद प्रशासन से विनम्र अनुरोध करता है कि वे रामसागर झील क्षेत्र पर नियमित सफाई सुनिश्चित करें, कचरा पात्र, सार्वजनिक शौचालय और जानकारी देने वाले बोर्ड लगाएं व अन्य आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराएं। साथ ही जो लोग गंदगी फैलाते हैं उनके खिलाफ उचित कानूनी कार्रवाई भी की जाए। नमस्कार. सर्वात आधी आरमोरीच्या या तलावाचा हाल बघा. मी आरमोरीचा एक नागरिक म्हणून आज एक महत्त्वाचा विषय मांडतोय. तो विषय म्हणजेच आपल्या आरमोरीचा अभिमान रामसागर तलाव. पण दुर्दैवाने या तलावाची अवस्था पाहून मनाला खूप वेदना होते. या तलावाजवळ राम मंदिर आहे, दुर्गा मंदिर आहे, मस्जिद आहे, बौद्ध विहार आहे, पुरातन काळातील किल्ला सुद्धा आहे. इतकं धार्मिक, ऐतिहासिक आणि पवित्र स्थान असून सुद्धा आज येथे कचरा, प्लास्टिक आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणावर आहे. काही लोक तलावाच्या काठावर कचरा टाकतात, काही लोक उघड्यावर शौच करतात. त्यामुळे तलावाचं पाणी दूषित होतं आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, पर्यावरणावर आणि आरमोरीच्या प्रतिमेवर होतो. पण मित्रांनो, ही परिस्थिती बदलू शकते. जर रामसागर तलाव स्वच्छ झाला तर इथे नियमित स्वच्छता मोहीम राबवता येईल. कचरा पेट्या, सूचना फलक आणि शौचालयांची योग्य व्यवस्था करता येईल. आणि उद्या हाच तलाव जर स्वच्छ झाला तर इथे बोटिंग सारखी सुविधा सुरू होऊ शकते. पर्यटन वाढेल आणि आरमोरी शहराचा विकास आणखी पुढे जाईल. रामसागर तलाव हा फक्त सरकारचा नाही, तो माझा आहे, तुमचा आहे, आपल्या सर्वांचा आहे. चला आजच ठरवूया, ना आपण कचरा टाकायचा, ना इतरांना टाकू द्यायचा. स्वच्छ रामसागर तलाव म्हणजे स्वच्छ, सुंदर आणि विकसित आरमोरी. धन्यवाद.